साठी खानाची काळी साडी ऑलरेडी ज्यांना हवी आहे त्यांनी बुकिंग केलेलं आहे. त्या साड्या आणि पूर्ण 10 वरी ही साडी आहे. तर ही एक आहे जी ॲक्च्युली मागे येलो असल्यामुळे हे एवढं हे दिसत नाहीये, पण ह्या आहेत कलरचा ब्लाउज खूप छान दिसतो किंवा ह्याच्यातला रनिंग जो आहे तोही खूप छान दिसतो. पण आपल्या ज्या जुन्या साड्या आहेत त्याच्यावर व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर लग्नाचा सीझन चालू आहे. डिसेंबर संपला, जानेवारी आली आणि नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि ह्याच्यामध्ये बरेच असे तारीख आहेत लग्नाचे. तर नऊवारीसाठी खूप जणांची मागणी असते आणि संक्रांतीसाठी खानाची काळी साडी ऑलरेडी ज्यांना हवी आहे त्यांनी बुकिंग केलेलं आहे. त्या साड्या तुम्हाला लवकरच भेटतील. आणि दुसऱ्या वेल्वेटमध्येही कोणाला काळी साडी हवी असेल संक्रांतीसाठी, लहान मुलासाठी किंवा मुलीसाठी पहिली संक्रांत करण्यासाठी किंवा नवरीसाठी नऊवारी हे असे असतील काळे, तर खास तुम्हाला ऑर्डर द्यावं लागेल. कुठलीही साडी माझ्याकडे रेडी नाही आहे. आत्ता खूप जणांचा असा फोन येतो की आम्हाला रेडी आहेत का, आम्हाला हवं आहे आत्ताच्या आत्ता. तर कुठलेही ड्रेसेस माझ्याकडे रेडी नसतात. मी ऑर्डर घेऊनच मग मी ते आउटफिट बनवते. तर संक्रांतीसाठी खास ज्या साड्या आहेत किंवा लग्नासाठी आत्ता सगळेजण काळच संक्रांतीला वापरतात असं नाही, वेगवेगळे कलरही वापरतात. ग्रीन, रेड, वेगवेगळ्या नऊवारी किंवा साड्यांचे ड्रेसेस. तर तुम्हाला अगर ऑर्डर द्यायचं असेल तर माझा जो नंबर आहे 9422666530 वरती तुम्हाला स्वतः फोन करायचं, कन्फर्म करायचं, त्यानंतरच तुम्हाला ती ऑर्डर भेटेल. कारण काय खूप जणांचे फोन यायला लागलेत की तुमच्याकडे रेडी आहेत का, रेडी आहेत का. कारण मी कुठल्याही फ्रॉकसुद्धा रेडी ठेवत नाही. हां, एका दिवसात मी बनवून तयार करून देऊ शकते, पण रेडी कुठलीही माझ्याकडे कुठलेही ड्रेसेस नसतात. तर मी तुम्हाला नऊवाऱ्या दाखवते आता जे आले ते. कारण लग्नासाठी खूप छान असे कलर कॉम्बिनेशनमध्ये नऊवारे आहेत. ह्या नऊवाऱ्या नवरीच्याच आहेत असं नाही आहे, नवरीच्या मुलीचे, नंदेचे, जावेचे किंवा मामीचे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. तर मी दाखवते तुम्हाला सिंपल असे. आणि नऊवाऱ्यांचे तुम्ही व्हरायटी पाहिलेले आहेत आणि मी जिथून मागवते त्यांच्याकडचेच आहे. बल्कमध्ये जे ऑर्डर असतात त्यानुसारच घेतात. तर कलर खूप छान दिसतोय, हे तुम्ही पाहू शकता. शाही मस्तानी आहे आणि हा पर्पल डार्क असा बॉर्डर आहे. हे साडीचा कलर आहे आणि हा बॉर्डर त्याच्याशी मिळता जुळता राणी कलरमध्ये. तर ही साडी कधी हवी ते पाहते मी. हां, ही साडी 3-4 दिवसात हवी. तर घडी मोडून दाखवते तुम्हाला. पदर ते तुम्ही पाहू शकता ह्याचं. तर हे पहा, हे असं पदर आहे ह्याचा. ही इतकी महागातली साडी नाही आहे. आय थिंक ही साडी 1,500च्या किंवा 2,000च्या आसपास असेल, सांगता येत नाही, कपडा वेगळा असेल तर. कॉटन आहे. पूर्ण साडी ही अशी आहे आणि पूर्ण 10 वरी ही साडी आहे. तर ही एक आहे, जे आहेत मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. आणि कलर कॉम्बिनेशन पहा. आणि ह्याच्यावरती तुम्हाला ब्लाऊज हवं असेल तर ब्लाऊजसुद्धा तुम्हाला रेडी करून मिळतील, पण तुम्हाला सांगावं लागेल. आणि असा सेम पीस हवा असेल तर थोडंसं 19-20 असं मिळतील सेममध्ये. म्हणजे बॉर्डर किंवा कलरमध्ये थोडासा फरक असतो, कारण खूप जणांना जे पीस पाहतात तेच पीस हवे असतात. हाही एक फरक होऊ शकतो. तर हे मी तुम्हाला दाखवते. हे पहा, खूप छान असा कॉम्बिनेशन आहे. तर कुठले कलर हवेत, कलर तुम्ही सांगायचे आणि ज्यानंतर तुम्ही कलर सांगतील त्याच्यानंतर मी व्हिडिओ कॉलिंगवरती तुम्हाला साड्या स्वतः दाखवते. त्यानंतरच ती साडी फायनल करण्यात येते. आणि तुम्ही फिक्स हाच कलर आहे तुम्ही घेऊन या म्हणले आणि तुम्हाला वेळ नसेल तर रेड सांगा. समजा हे सांगितलं, ह्याच्यात थोडीशी बॉर्डर थोडीशी चेंज आली, आम्हाला चालेल तर ते मी मागवते. कधी कधी वेळेचा खूप प्रॉब्लेम असतो, कारण आपण कार्यक्रमाच्या पुढे बऱ्याचदा आपणाला वाटतं की नाही आपण नऊवारी घालत नाही, पण खूप जण सगळे सांगितले, कुठले तर आपण व्हिडिओ पाहिले, सगळ्यांची इच्छा असेल तर आपण हे तयार होतो. तर त्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी ऑर्डर करू शकता. ही एक झाली. आणि कॉम्बिनेशन बघा खूप छान आहे. आणि साडी फुल साड्यांना बुट्टे आहेत ह्या पूर्ण. आणि साड्यांची ऑर्डर नऊवारी तुम्ही घेऊनच मागवता का की तुम्ही विकता? तर नऊवारी ह्या साड्या आम्ही ह्या
शिवूनच विकतो म्हणजे तुमच्या बजेटनुसार. आम्ही ह्या फक्त नऊवाऱ्या साड्या विकत नाही, पण कोणाला हवंच असेल, कधी कधी कसं असतं त्या म्हणजे शिवलेल्या घालत नाहीत, नेसत नाहीत आणि त्यांना हवंच असेल तर आमच्याकडे 5-6 ऑर्डर असेल त्यांच्या घरच्यांची तर 2-3 साड्या आम्ही तुमच्या आवडीच्या आम्ही मागून तुम्हाला देऊ शकतो. फक्त साड्याच असं बल्कमध्ये मिळतील का तर ते मी करत नाही, हे खूपदा सांगितलेलं आहे. ते गोष्ट क्लिअर करायची होती. हे एक झालं, एक साडी झाली. आता दुसरी दाखवते तुम्हाला. ह्या सगळ्या तुम्ही ऑलरेडी पाहिलेल्याच आहेत माझ्याकडे. 2-3च साड्या आहेत, जास्त नाही आहे. एक साडी आहे खास धनश्री सारखीच हवी आहे त्यांना, म्हणून त्यांनी हे केलेलं सांगितले. आणि हे आहे बनारसी सेमी सिल्क आणि खूप छान दिसतात. ह्या साड्या तुम्ही ऑलरेडी पाहिलेल्या असतील माझ्या व्हिडिओमध्ये. हे पहा, हे कॉम्बिनेशन डार्क हळदीचा कलर आहे आणि ग्रीन बॉर्डर आहे आणि ग्रीन ह्याच्या बॉर्डरवरती हे जी पैठणी आहे ना ते पॅटर्न आहे. आणि हेही कधी द्यायचे 8-9 तारखेचं आहे. हे बघा, ही साडी खूप सुंदर दिसते. नवरीसाठी खास ही साडी ऑर्डर करू शकता तुम्ही. तुमच्या पुढेच मी घडी मोडा लागले ह्या साड्यांचे. आणि ह्याच्यावरती लिहिलेलं आहे तेही दाखवते. 10 वारे म्हणजे 9 मीटर आणि थोडंसं जास्त असं येतं. तर ही त्याच्यानंतरची ही साडी आहे आणि हेवी आहे, ही वजनाला पण आहे ही साडी. तर तुम्ही पाहू शकता. हे बघा, ॲक्च्युली मागे येल्लो असल्यामुळे हे एवढं हे दिसत नाही आहे, पण ह्याच्या पुढे मी उभी राहिली तर तुमच्या लक्षात येईल ह्या साडीचं कॉम्बिनेशन का आहे. कॅमेरा चेंज करते आणि मी तिकडून तुम्हाला ह्या साडीचा गेटअप दाखवते. तिथून तुमच्या लक्षात येईल, हे तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर असा हा कलर आहे. ही ओव्हरऑल साडी कशी आहे ते दाखवते. सध्या ह्या 2च साड्या आता माझ्याकडे आहेत शिवायला आलेल्या. बाकीचे शिवले की पटकन देण्यात होते. सगळ्या साड्यांचे तर फोटोज आणि व्हिडिओ शूट होत नाही. हे पहा, सेम. आणि हे अशा बुट्ट्या आहेत. पूर्ण साडी ओपन करून दाखवत आहे जसं तुम्हाला दुकानात दाखवतात. आणि जिथून आम्ही घेतो ह्या साड्या पूर्ण चेक करून येतात. काही आम्हाला वाटलं कलरमध्ये डिफेक्ट आहे किंवा कट आहे किंवा कॉम्बिनेशन आम्ही सांगितलं ते नाही आहे तर आम्ही साडी ती परत देतो. कारण हे विश्वासावरती काम चालतं, त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज मी स्वतः करत नाही. कारण पैसे मोजलेले असतात, त्यामुळं त्याच क्वालिटीचे आणि त्याच कलरचे तुम्ही जे सांगितले तसंच हवं आहे. आणि ह्याला आहेत मस्तपैकी असे गोंडे आणि ह्याच्यावरती ब्लाऊज नाही आहे, विदाऊट ब्लाऊज आहे. तर हिरवा ब्लाऊज प्लेन किंवा हे घेऊन ह्याचे काट लावून तुम्हाला हवं त्या डिझाईनमध्ये आम्ही हे ब्लाऊज आणि हे घरपोच तुम्हाला ऑर्डर भेटतील. फक्त तुम्हाला कॉल केलं तेव्हा माप सांगायचं किंवा तुम्ही टेलरांकडून सुद्धा माप घेऊन देऊ शकता. तर ही साडी वजनाला जास्त आहे आणि ह्या साडीची किंमत पण आय थिंक जास्त आहे. ही टोटल शिवून ही साडी तुम्हाला 5,000पर्यंत बसते. पण हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की ही साडी 5,000पर्यंत आहे. म्हणजे साडीची किंमत 4 आणि शिलाई असं 5. पैठणीची एक साडी मी हे केले होते, त्याला खूप छान रिप्लाय आला आहे. त्या साड्या बुक होत आहेत आणि कदाचित त्याची ऑर्डर जास्त येते त्या साड्यांची. तो थोडासा सॉफ्ट आहे आणि हा थोडासा कपडा सॉफ्टमध्ये पण थोडंसं कडक आणि वजन आहे. पैठणीची जी आहे ती मऊ येते आणि त्याला वजन नसतं जास्त. तर तुम्हाला ह्या दोन्ही साड्या दाखवल्यात सगळ्या सिंपल पद्धतीने. 1,500 ते 1,000 पण साड्या भेटतात, पण त्याला तेवढं ते कॉम्बिनेशन हवं. हे घ्या आणि ही दुसरी घ्या. तर हे दोन्ही साड्या कलरमध्ये कॉम्बिनेशन खूप छान असतात. स्वतः लक्षपूर्वक पाहते, कारण का मला प्रत्यक्षात त्या साड्या कशा दिसतात ते पाहिल्यानंतर एक त्याची काय बोलतात तो कसा लुक येतो तेही दिसतं. आणि मेन तुमची आवड काय आहे ते सगळं मी जास्त लक्ष देते. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ब्लाउजेस हवे असतील तर आम्ही परफेक्ट डिझाईन करून देतो. कारण ब्लाऊजमुळं साडीला एक खूप सुंदर असा गेटअप येतो. तुम्ही साडी खूप भारी असेल, शिवलंही खूप छान असेल, पण ब्लाऊज अगर त्याच्यावर व्यवस्थित परफेक्ट नसेल तर साडीचा गेटअप इतका
जितका उठून दिसायला हवा आहे तितका दिसत नाही, हे लक्षात घ्या. माझ्याकडूनच ब्लाऊज शिवून घ्या असं मी म्हणत नाही, पण नंतरही कुणाकडून तुम्ही शिवून घेत असते. जेवढं तुम्ही साडीला महत्त्व देता, साडी 4,000ची, शिलाई 5,000 आणि ब्लाऊज तुम्हाला 100 रुपयामध्ये पीस मिळतं, शिलाई 400-500 टोटल. पण ते 500 आणि ह्याच्या 5,000 आणि 500 ते 1 झिरोचा फरक आहे. पण ते दिसण्यामध्ये ह्याच्या तोडीला ते तोड असतं. म्हणजे ह्याची जितकी किंमत असते तितकंच तुम्हाला त्याची किंमत मोजावं लागत नाही, पण दिसण्यामध्ये त्यालाही तितकंच महत्त्व द्या, कारण ब्लाऊज हा खूप महत्त्वाचा आहे. आता मी ही साडी वेअर केले. ही आहे, ही कोणाची, हे काय आहे, साडीचं काय पॅटर्न आहे मी तुम्हाला दाखवते. सिंपल अशी सोबर ही साडी आहे, ह्याच्यात काही जास्त नाही आहे. पण ह्याच्यावरती तुम्ही अगर हा ब्लाऊज सिंपल आहे, साधा आहे, काहीच ह्याला डिझाईन नाही, कुठंच काहीही डिझाईन नाही, पण परफेक्ट असा हा रनिंग जो आहे तोच मी मॅचिंग केलेला आहे, कारण ह्या साडीचा मला ड्रेस शिवायचा आहे. पण तुम्ही बघा कॉम्बिनेशन खूप छान दिसते. ह्याच्यावरती मी काहीतरी एकदम वेगळं किंवा खूप असं काहीतरी जास्त डिझाईन करून असं तसं अगर घातलं असतं तर ते कदाचित साडीचा गेटअप गेला असता. सिंपल ब्लाऊज ही खूप छान दिसतो. असं नाही की खूप डिझाईन, खूप भरलेलं, खूप वर्क केलेलं असं हवं आहे असंही नाही आहे. ही साडी सेमी सिल्कमध्ये चांगल्या क्वालिटीची साडी आहे, पण ब्लाऊज सिंपलच आहे तरी त्याला लुक खूप छान येतो. ह्याच्यावरती ही जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरचा कलरचाही ब्लाऊज खूप छान दिसतो, किंवा ह्याच्यातला रनिंग जो आहे तोही खूप छान दिसतो. पण आपल्या ज्या जुन्या साड्या आहेत त्याच्यावरचे ब्लाउजेस आपल्याला होत नाहीत, किंवा घामामुळे ह्याच्यामुळे कुठंतरी ती साडी फाटली, साडी म्हणते ब्लाऊज खराब झालेला असतो. पण तुम्ही त्याच्यासाठी नवीन घेऊन सिंपल असं तुम्ही शिवून वेअर करू शकता. आणि ह्याच्यावरती करताना कॉम्बिनेशन बघा, ह्याच्यावरती मी 3-4 प्रकारचे ब्लाउजेस काढले होते. ह्याची जी बॉर्डर आहे मी तुम्हाला दाखवते. हे वाले असं सुद्धा ब्लाऊज पाहिलं होतं हेही, पण मला लुक वाईज, गेटअप वाईज हा खूप छान दिसला म्हणून मी हा सिंपल. आणि हा दुसऱ्या साडीवरती आणलेला ब्लाऊज आहे आणि तो ह्याच्यावरती मॅचिंग झाला. ह्याचे मी काट काढून ह्याला लावू शकते, बरंचसं डिझाईन करू शकते जे खूप छान दिसतं. असं नाही की छान दिसणार नाही, ह्याचे काट असतील तर हे उठूनच दिसणार आहे. पण कधी कधी भरगच्च असं भरलेल्या साडीवरती सिंपल ब्लाऊज पण खूप छान दिसतो. ब्लाऊजचं सिलेक्शन थोडंसं विचारपूर्वक करा, कारण खूप जणांचे त्याबद्दल डाऊट्स असतात. किंवा कधी कधी कसं असतं, आपण कुठलं तरी कोणाचं तर मॅचिंग केलेलं पाहिलेलं असतं, त्या पद्धतीने आपणही ते साडीवरती ब्लाऊज तयार करून घेतो. पण जेव्हा आपण स्वतः ते नेसतो तर ते आपल्याला इतकं गेटअप चांगलं दिसत नाही. मग शिवायच्या आधी काय करायचं, साडी अशी अंगावरती टाकून घ्यायचं, ब्लाऊज त्याला असं लावून पाहायचं, त्यावेळेसच तो गेटअप तुम्हाला चांगला दिसतो का. किंवा तुम्हाला वाटत असेल की मी खूप कन्फ्यूज आहे, तर तुमची मैत्रीण, आई किंवा वहिनी, तुमची नणंद कुणी असेल त्यांना तुम्ही ते दाखवू शकता. त्याही तुम्हाला सांगतील की कुठलं तुला काय छान दिसतं. हे तुम्ही तेवढं लक्षपूर्वक केलं ना तर तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. कधी आपण पूर्ण ब्लाऊजवरती हजारो खर्च केलं, म्हणजे वर्कवाला आहे किंवा साधं आहे, 1000-1500 खर्च केलं आणि त्यानंतर त्या साडीवरती तो ब्लाऊज अगर उठून दिसत नसेल तर आपला मूड खराब होतो, आपले पैसे पाण्यात जातात. ह्या गोष्टी आवर्जून लक्ष द्या. नऊवारी निवडायचे, साडी निवडायची, सहावारी निवडायचे, ब्लाऊज निवडायचं आहे तर स्वतःला तुम्हाला काय सूट होतं आणि तुम्ही कशामध्ये कम्फर्टेबल आहेत हे पहा. कारण बरेच जण ना असं खूप असे झगमग किंवा असं काय बोलतात, अंगाला टोचतील असे जे कपडे असतात ना, ते बऱ्याच जणांना स्किनना प्रॉब्लेम होऊ शकते, ते घालत नाहीत. कॉटन साधं सिंपल घालणारे बरेच जण असतात, त्याचाही गेटअप खूप सुंदर येतो. फक्त परफेक्शन त्याचं आणि दिसणं, ते कसं दिसतं लुकवाईज, हे जास्त गरजेचं आहे. साधं सिंपलसुद्धा 100 रुपयाचा कपडासुद्धा तुम्हाला खूप छान दिसतो, 1000 रुपयाचा कपडासुद्धा तुम्हाला खूप छान दिसतो. पण तुम्हाला काय घ्यायचं आहे आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे गेटअप करायचं आहे आणि तुम्हाला काय सूट होतं हे लक्ष देऊन घ्या. तर आजचा व्हिडिओ नऊवारीवरती होता आणि ब्लाऊजचं जे काही आपण मॅचिंग करतो त्याच्यावरती होता. ऑर्डर द्यायचं असेल तर काय करायचं ते सविस्तर सांगितलं आहे. सॉरी. तर तुम्हाला घरपोच ऑर्डर भेटेल. आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.